कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातून बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी शेगाव येथे लपून बसला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेऊन तात्काळ अटक केली आहे। या घटनेमध्ये 23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते। आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती। ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला। मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली। 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बाबगाव परिसरात आढळला। त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला। मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले। त्यामुळे विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता। विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव।